नमस्कार मंडळी. तर पुन्हा आपले स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये घरगुती आस्वाद. तर आज आपण बनवणार आहोत लोणचं. लोणचं म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर येतं कैरीचं, लिंबाचं, मिरचीचं लोणचं. पण आज त्याच्यापैकी कोणतेही न बनवता आज आपण बनवणार आहोत कोलंबीचं लोणचं. तर चला आपण प्रिपरेशन चालू करूया. तर आणि हे अतिशय कमी साहित्यामध्ये बनणारा पदार्थ आहे, एकदम झटपट आणि स्वादिष्ट आहे. तर त्यासाठी फक्त हळद, लोणच्याचा मसाला, हिरवं वाटणामध्ये आपण कोथिंबीर, लसूण आणि एक मिरची घेतलेली आहे, आणि लाल तिखट आणि लिंबू, तेल आणि हिंग, एवढ्याच साहित्यामध्ये आपलं एकदम चमचमीत असं कोलंबीचं लोणचं तयार होणार आहे. तर चला आपण प्रिपरेशन चालू करूया. पॅन घ्यायचा आहे, पॅन व्यवस्थित तापून घ्यायचा आहे. पॅन व्यवस्थित तापला की त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे. तेल थोडं जास्तच जातं कारण की लोणच्याचा प्रकार आहे, आणि हे आरामात तुमचं आठवडाभर लोणचं हे टिकू शकतं. तर थोडंसं तेल तापल्यावरती हिंग टाकून घ्यायचं आहे. हिंग टाकल्यानंतर लगेच आपण कोलंबी टाकून घ्यायची आहे. तर कोलंबीला अगोदर मीठ, हळद आणि थोडंसं हिरवं वाटण लावून घेतलेलं होतं मॅरिनेशनसाठी. साधारण कोलंबी पाणी आटेपर्यंत शिजवून घ्यायची आहे, पूर्ण शिजवायची नाही आहे 100%. आता थोडं मीठ टाकून घेऊया. त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, हळद, हिरवं वाटण जे कोथिंबीर, लसूण आणि मिरचीचं आहे, लाल तिखट, ओके. कोलंबी झालेली आहे. तर शेवटी आता आपण लोणच्याचा मसाला टाकणार आहोत त्यात. लोणच्याचा मसाला शेवटी टाकायचा आहे, कारण नाहीतर मग कडू टेस्ट होऊन जाते त्याची. हां, आणि आपलं आता कोलंबीचं लोणचं हे तयार झालेलं आहे. अतिशय झटपट होणारी रेसिपी आहे, तर अवश्य करून बघा. आणि शेवटी तुम्ही त्याच्यावरती लिंबू पिळू शकता. हे कोलंबीचं लोणचं तांदळाची भाकरी, चपाती ह्याच्यावरती खूप खूप छान जातं. मला तर पावावर पण आवडतं. तर कोलंबीचं लोणचं तयार आहे. अवश्य बनवून बघा आणि त्याचा आस्वाद घ्या. धन्यवाद. जर आपल्याला रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. तर आपले कोलंबीचे लोणचे तयार आहे तांदळाच्या भाकरीबरोबर खाण्यास. खूपच छान दिसत आहे.